नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी बनवित आहे सोप्या आणि सरळ पद्धतीने लौकी पराठा. इथे मी एक मोठी अर्धा किलोच्या प्रमाणात लौकी घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल, जर तुमचा नाश्ता जास्ती असेल तर जास्ती घ्या, कमी पण प्रमाण मी सांगते. इथे 1 वाटी मी किस घेतलेला आहे आणि 1च वाटी कणिक घेतलेली आहे. त्याने मस्त पराठा होतो आणि छान होतो. आणि समजा जर तुटत असेल तर 1.5 वाटी करून घ्या, पण त्याच्यापेक्षा जास्ती नका घेऊ. खूप कणिक वाटते. नाहीतर मग 1ला 2 हे प्रमाण सगळ्यात बेस्ट आहे. यांना जमत नसेल ना, त्यांनी 1ला 2 हे घ्या. आता लौकी किसून मी इथे आधी लौकी धुतली होती, नंतर किसून घेतलेला आहे. बारीक मीडियम झोल आहे त्यांनी किसून घेतलेली आहे. आता हाताने हिला आपण हे मोकळं करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये मी हा कप आहे, मी कपनी प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी या कप एका कपनी किस आहे आणि त्याच कपनी 2 कप कणिक आहे. तर तिखट, मीठ आणि इथे ओवा, मी सगळ्याच वस्तू घेतलेल्या आहे. आता इथे हळद, तिखट, जिरं पावडर, धनिया पावडर, ओवा, तीळ आणि खसखस, कडीलिंबपत्ता, सांबार, ज्याप्रमाणे तुमच्या आवडी आहेत आवडीनुसार टाका. मी इथे सगळंच टाकलं आहे. आणि दह्याने किंवा लिंबाने आंबट पाहिजे असेल तर खूपच छान चव येते. दह्याने तर मस्तच वाटते, नाहीतर लिंबू टाका. आवडीप्रमाणे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ताक टाका, त्याने हा पराठा मस्त टेस्टी वाटतो. आता हे बघा, हाताने छान आधी कोरडं कुस्करून घ्या, पूर्ण इकडे तिकडे मिक्स होऊन जाईल. नंतर मग पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण याला चांगलं भिजवू. आणि हे बघा, पाहिजे असेल तर घट्ट गोळा करून लाटूनही पराठे बनवू शकतो पोळीप्रमाणे, किंवा आपल्याला पातळ पण मस्त वाटतात. आणि पातळ तर पण प्रमाणबद्ध पाहिजे. पातळ पराठ्याला एकदम खूप कणिक घेऊ नका. एक वाटी मोजून घ्या. तुम्ही किस केल्यानंतर 1 वाटीत घ्या. आधी त्या वाटीने कणिक मोजून घ्या आणि नंतर मग किस मोजून घ्या. आधी किस मोजून घ्या, म्हणजे सोपं जाते. आणि मग प्रमाण आपल्याला 1ला 2 सगळ्यात बेस्ट आहे. 1ला 1 पण घेता येते, पण त्याच्यापेक्षा, आणि 1ला 2 त्याच्यापेक्षा जास्ती नाही. कमी कणिक घ्यायची, पण जास्ती नाही घ्यायची, नाही तर पराठा क्रिस्पी आणि लौकीची टेस्ट त्याच्यामध्ये वाटणार नाही. नुसती कणिकच वाटेल. कणिक ते चांगलं नाही वाटत आणि तो पराठा वेगळाच वाटतो. पण जास्ती किस घेतला, लौकी असो, काकडी असो, कुठलाही असो, तर मस्त वाटते. आता पातळ, इथे साधारण पातळ आपण इथे भिजवून घेऊ. आणि आता याला चांगलं फेटून घ्या. फेटल्याने काय होते, जर मिश्रण तुम्हाला मुरून नसेल द्यायचं 5 मिनिट, तर हाताने चांगलं भरपूर जोरात फेटून घ्या. त्याने काय होते, जे आपले 5 मिनिट आपल्याला मुरून नसले द्यायचे, ते 1, 2, 3 मिनिट चांगलं जोरजोरात फेटलं ना, तर ते मुरून जाते आपोआप. नाहीतर मग तुम्हाला वेळ असेल, तर पटापट नसेल बनवायचे, तर मग मुरू द्या 5 मिनिट. आणि आता इथे मी ओला हिरवा सांबार टाकलेला आहे, कडीलिंबचा पत्ता. हे बघा, बारीक किसून कांदा पण टाकू शकतो आणि लसणाच्या कळ्या पण टाका, बारीक किसून. अगदी मस्त वाटते, टेस्ट भारी. आता इथे हे मिश्रण आपण, इथे मी तवा ठेवलेला आहे. गॅसचा फ्लेम ऑन करू. तवा चांगला तापू द्या आणि त्याच्यानंतर एकदम गॅसचा फ्लेम लो करा. आणि त्याच्यावरती आपण आता भरपूर प्रमाणात तेल टाकून, कारण पहिला पराठा चिपकतो तव्याला, तर त्याच्यामुळे पहिला थोडा छोटाच करू आपण आणि भरपूर तेल टाकून करू. आणि त्याच्यानंतरचे सर्व पराठे तुमचे अजिबात तुटणार नाही, एकदम मस्त होतात. आणि पराठा, हे बघा, आता मी इथे पराठा टाकलेला आहे. पण टाकताच जेव्हा आपण हा पराठा पूर्ण टाकून झाला की जेव्हा शिजत राहतो ना, तेव्हाच थोडं तेल टाकत राहायचं. आणि मी हाताने बनवत आहे, कारण मस्त पसरते हाताने. सगळं झालं की थोडंसं हाताच्या टोकाने याला थोडंसं पसरवून करा. चम्मचनी तुम्ही पसरवू शकता, पण कोणाकोणाचा मग कोणाला जमत नाही, त्यांनी तुटून जातो. चम्मचनी, हाताने अगदी व्यवस्थित पसरवा, असा गोलसर मस्त हळूहळू. आणि मी तर हातानेच करते, मला आवडते. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तुम्हाला कसं आवडते तर चम्मचनी पण पसरवू शकता. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक, कॉमेंट आणि शेअर, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या, त्याने आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळते. आणि हा पराठा बनवताना तेल थोडं टाकत राहा, त्याने पराठा क्रिस्पी होतो, कुरकुरीत होतो. आणि आता बनवून रेडी झालेला आहे. आता तुम्ही याला चटणी, सॉस किंवा कशासोबत पण आवडीनुसार सर्व करू शकता. आणि पराठ्याला बनवताना थोडं तेल टाका. शेवटून टाकाल तर तो चांगला टेस्टी आणि क्रिस्पी होणार नाही. बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.